हर हर महादेव भावांनो, आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो या ठिकाणी येण्याची. तर हे मंदिर आहे मित्रांनो, केदारेश्वर महादेव मंदिर, जे की धर्मापुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकदम सुंदर पद्धतीचं या ठिकाणी नक्षीकाम आणि मंदिर खूपच जबरदस्त आहे. म्हणजे एक तर जुनं आहे आणि जुनं असूनही आज पण एकदम जबरदस्त दिसतंय. म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं एकदम टॉप क्वालिटी मंदिर आहे मित्रांनो. खांब वगैरे तुम्ही पाहू शकता. एकदम कुठेही तुम्हाला मोडतोड वगैरे म्हणजे मला तरी वैयक्तिक आणखी दिसली नाही या ठिकाणी आल्यापासून. तर तुम्ही पाहू शकता कसलं भारीवरून डिझाईन वगैरे केलेले आहे. आणि या मंदिरामध्ये मित्रांनो आपल्याला पालखी पण पाहायला मिळते आणि नंदी महाराज पण या ठिकाणी प्रांगणामध्ये आपल्याला आढळतात. तर मित्रांनो, हे मंदिर काही सोपा विषय नाही. तर आपण आतमध्ये जाऊयात, कशा पद्धतीचं बांधकाम आहे ते पाहूयात. त्याच्या अगोदर या ठिकाणी ह्या पुरातन काही वास्तू आहेत, ह्या नेमक्या काय आहेत हे आपल्याला माहीत नाही. जर कोणाला माहीत असेल तर धर्मापुरीचे जे आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ह्या गोष्टी काय आहेत. बाकी या ठिकाणी मित्रांनो सुंदर पद्धतीचं छत पण आपल्याला पाहायला मिळतं, जे की पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे. सिमेंट नॉट विषय, हे टोटली सुंदर पद्धतीचं बांधकाम फक्त दगडामध्येच केलेलं आहे. आणि दगडांची लेंथ बघू शकता, इथूनची पार इथपर्यंत एक बाल आहे. तर असं एकदम टॉप क्वालिटीचे दगड पण वापरलेले आहेत. असं नाही का दगड साधे आहेत. त्यानंतर मित्रांनो खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दत्ताची मूर्ती पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपल्याला आपले गणपती श्रेष्ठ पाहायला मिळतात. तर मित्रांनो खूप सुंदर पद्धतीची ही वास्तू धर्मापुरी या ठिकाणी आहे. आता तुम्ही पाहू शकता डिझाईन कसले भारी काढलेले आहेत ना, एकदम टॉप क्वालिटी, एकदम क्लास आणि एकदम सुंदर वाटतं मित्रांनो हे मंदिर. त्यानंतर आपण इथून आता प्रांगणातून आत गाभाऱ्यात जाणार आहोत. तर मित्रांनो हे मंदिर आहे आपल्या धर्मापुरीमध्ये आणि तुम्ही नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. एकदम सुंदर दिसणारं हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं धर्मापुरी या ठिकाणी. तर मित्रांनो मी तर खूप खुश आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकदम सुंदर पद्धतीचा हा मुकुटही पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे बांधकाम आहे आतून कसं आहे हे तुम्ही पाहू शकता. एकदम रेखीव आणि दगडामध्ये जे भक्कम पद्धतीचं बांधकाम आहे त्याचा नाद नाही करायचा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या बालाजी मुंडे या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला एकदम सुंदर पद्धतीचे तीर्थस्थळ आणि जे आपले महाराष्ट्रातील गडकिल्ले आहेत ते पण मी दाखवणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद.